लाडक्या बहिणींना आज डबल हप्ता मिळणार आणि अजून 3 योजनांचे पैसे खात्यात येणार। आज बहिणींना 4 मेसेज येणार। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज, लगेच 830 रुपये एका योजनेचे 1000 रुपये आणि चौथा मेसेज म्हणजे नवीन योजना महिलांसाठी 26 जानेवारी निमित्त सुरू केलेली आहे, ज्या योजनेचे येणार 10,000 रुपये आणि ते 12 तासाच्या आतमध्ये खात्यामध्ये येणार आणि हे स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले। तर लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड जल्लोष वाढलेला आहे, कारण की राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितले। एकनाथजी शिंदे यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी खुशखबर दिलेली आहे। लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, एकही योजना बंद पडणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करून टाकला। आज बहिणींमध्ये खूप जल्लोषाचं वातावरण आहे। राज्यभरामध्ये आज प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे, कारण आता महाराष्ट्रातल्या बहिणी दुप्पट खुश झालेल्या आहेत, कारण आता बहिणींच्या हप्त्यात डबल हप्ता आणि सोबतच 3 नवीन योजनांचे पैसे येणार आहेत। आज 3 मेसेजेस तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत। विशेष बातमी तुमच्या सोबत सादर करत आहे। याबाबतची माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली आहे आणि ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे त्याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत। एका योजनेचे अजून 2100 रुपये, एका योजनेचे 1000 तर एका योजनेच्या अंतर्गत 10,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। तर या 3 योजना कोणत्या असणार आहेत आणि त्या योजनेचा हप्ता 12 तासाच्या आत जमा करण्याचे आदेश तिकडून आलेले आहेत। तर हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता पहा, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता होता त्या हप्त्याची वाट सर्व महिलांनी महिनाभर पाहिली आणि आता बहुतेक 1,31,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। म्हणजे जानेवारीचा 7वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि ज्या बाकीच्या महिला आहेत त्यांना हप्ता जमा झालेला नाही, त्यांनी काय करायचं आहे ते आपण नीट समजून घेऊया आणि त्यानंतर ज्या अजून 3 योजना आहेत त्या बघा, ज्यामध्ये एका योजनेचे 830, एका योजनेचे 1000 आणि तिसऱ्या योजनेचे तब्बल 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर या 3 योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी एक अर्जंट काम तुम्हाला करावं लागेल। ते काम एकदा तुम्ही केलं की 12 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। तर बघा, आता या 3 नव्या योजना कोणत्या आहेत। लाडक्या बहिणींना हा एक प्रकारे बोनसच आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता, कारण की स्वतः एकनाथ शिंदे यांनी बहिणींना खुशखबर दिली, जी म्हणजे काय की दुसरा हप्ता म्हणजे डबल हप्ता त्या ठिकाणी जमा होतोय। तर लक्षपूर्वक ऐका आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला की नाही कमेंटमध्ये सांगा, कारण की आता फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा आजपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक अपडेट ऐका, एकदम स्पेशल अपडेट आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले होत्या की 26 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना 7वा हप्ता मिळेल आणि त्या प्रकारे तो हप्ता त्या ठिकाणी जमा पण झाला। तर हा हप्ता 2100 रुपयांचा येणार होता। बऱ्याचशा महिला वाट पाहणार होत्या की 2100 रुपये येतील, 2100 येतील, पण हा हप्ता सर्व महिलांना 1500 रुपये आला। पण त्या ठिकाणी मला काही महिला म्हणाल्या होत्या की आम्हाला 2100 रुपये मिळाले। तर तुम्हाला नेमका हा हप्ता 1500 रुपये आलाय की 2100 ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आता महाराष्ट्र सरकारने जे त्यांचं वचन दिलेलं होतं ते वचन पाळलेलं आहे आणि आता जानेवारीचा हप्ता हा महिना संपता आलेला आहे। त्यावर सर्व मंत्री म्हणाले की आता पुढे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जे काही हप्ते येतील ते सर्व महिन्याच्या 1 तारखेला येतील। त्यामुळे तुम्हाला आता 1 ते 2 दिवसात फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळून जाईल। त्यामुळे इथून पुढे कोणतीही शंका मनात ठेवू नका। हे पैसे आता तुम्हाला लागोपाठ त्या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी जानेवारीचा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्हाला अजून एक मेसेज 2100चा किंवा 1500 रुपयांचा लगेचच येऊ शकतो,
कारण की आता आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की आता पैसे येण्यात उशीर होणार नाही. सर्व पैशांची तरतूद जी वरून झालेली आहे. इथून पुढे लाडक्या बहिणींनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तर ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. पण आता दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे की आता कोणत्या 3 योजना आहेत ज्यामध्ये एका योजनेचे 850 रुपये, दुसऱ्या योजनेचे 1000 रुपये आणि तिसऱ्या योजनेचे तब्बल 10,000 रुपये महिलांना दर महिन्याला मिळतील. तर याबद्दल सर्वात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, आता 830 रुपयांची योजना बऱ्याचशा महिलांना माहीत आहे, पण 10,000 रुपयांची योजना कोणालाही माहीत नाही. तर हे 830 रुपये ते कसे मिळवायचे ते पाहूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात आली होती. ज्या योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार होते. पण आता त्यामध्ये एक मुख्य अडचण झालेली आहे, कारण कोणालाही या योजनेचे पैसे आलेले नाहीत आणि ज्यांना कोणाला आले असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं नाव आणि जिल्हा लिहून पाठवा. आणि ज्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले नाहीत त्यांना हे एक काम लगेच करून घ्यायचं आहे. तुम्हाला 12 तासाच्या आत आता पैसे मिळणार आहेत. आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे 10,000 रुपये महिलांच्या खात्यावर पडायला सुरुवात झालेली आहे. तर आता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये मिळण्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमचं गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावर असेल तर लगेचच जी लाडकी बहीण तुमच्या घरात आहे तिच्या नावावर ते करून घ्या आणि नाव चेंज केल्यानंतर एक गॅस सिलेंडर बुक करा. बुक केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये 830 रुपये मिळणार आहेत. लगेचच म्हणजे 24 ते 48 तासात हे तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला अजून गॅसचे पैसे जमा झालेत की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. या योजनेसाठी कुठलाही अर्ज करायची गरज नसते. आणि ज्यांच्या घरात PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात त्या महिलांना आता 12 तासाच्या आत हजारो रुपये देखील येणार आहेत. तुम्हाला जर हे पैसे मिळवायचे असतील तर अर्जंट तुमच्या खात्याची KYC करून घ्या. हे एक काम केलं की तुमच्या खात्यावर 100% पैसे 12 तासाच्या आत जमा होणार. चला तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सगळ्यांना ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.